राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्यावरून सध्या मराठीच्या मुद्द्यावर मोठा राजकीय गदारोळ निर्माण झालाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मराठीच्या वापराबाबत सरकारला जाब विचारत सडकून टीका केली आहे। अशातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मराठीत बोलण्यास नकार दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले। नेमका तो वाद कोणता आहे, अबू आझमी नेमकं काय म्हणाले आणि त्यावरून आता राजकीय वळण कशा प्रकारे बदलले तेच सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। कल्याण रोडवरील रस्ते रुंदीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी हे भिवंडीत आले होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हिंदी माध्यमांना प्रतिक्रिया दिली, मात्र मराठी माध्यमांनी मराठी प्रतिक्रिया विचारल्यानंतर अबू आझमींनी मराठी बोलण्यास नकार दिला। क्यों मराठी हिंदी में फर्क क्या है? अरे मैं मराठी बोल सकता हूँ, परंतु मराठी की जरूरत क्या है? ये भिवंडी है, बोले हाँ। लेकिन मराठी बोल सकते, ये मराठी बात जब दिल्ली में जाएगी तो कोई सुन नहीं पाएगा। बोल रहा हूँ, समझा? जब यूपी में कोई मैं यूपी में जाएगी मेरी बात तो कोई समझेगा ही नहीं, ऐसा है। त्यांच्या या वक्तव्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांना एक इशारा दिलाय आणि त्याबद्दलची एक प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केली आहे। मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी आझमींच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतलाय। अबू आझमी, तुम्ही राजकारण इथे महाराष्ट्रात करता, तर महाराष्ट्रातलं राजकारण करताना तुम्हाला उत्तर प्रदेशाच्या भैयांची तुम्हाला परवा पडली का? ही भिवंडी महाराष्ट्रात आणि इथे मराठीच चालणार, आणि जर तुम्ही मराठी इथं बोलायला जर तुम्हाला लाज वाटत असेल ना, तर लक्षात घ्या, मनसे स्टाईल तुम्हाला उत्तर देण्यात येईल। ज्यांना मराठी भाषा आवडत नाही त्यांनी महाराष्ट्र सोडून निघून जावा असा टोला सुद्धा भाजप नेत्या नवनीत राणा यांनी अबू आझमींना लगावलाय। महाराष्ट्र म्हणून इथली भाषा आणि त्याचा सन्मान हा मराठीलाच आहे। हे लोक म्हणतात पाकिस्तान देखील चांगला आहे, पाकिस्तान सोबत सामना असला की यांच्याकडून एकही वक्तव्य येत नाही, मग यांच्याकडून काय अपेक्षा ठेवावी असा खणखणीत टोला नवनीत राणा यांनी आझमींना लगावलाय। तर अबू आझमी यांनी नवीन भानगडी करू नये, ही इथे मराठी भाषा पहिली आहे, त्याला कोणी छेडछाड करू नये, नाहीतर अबू आझमी यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा रवी राणा यांनी दिलाय। याशिवाय सुरेश म्हात्रे काय म्हणाले ते पाहूया। बघा, अबू आझमी साहेब जे बोलले, ॲक्च्युली अबू आझमी साहेबांना माहीत नाही, भिवंडीतील आमचे बरेच मुस्लिम बांधव, आमचे तेलुगू बांधव हे खूप चांगली मराठी बोलतात। तुम्ही विश्वास करू शकत नाही, एवढी चांगली मराठी बोलतात। आणि अशा प्रकारचं मी अबू आझमी साहेबांना विनंती करेन, कृपया अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य आपण भिवंडीत करू नका। भिवंडी खूप शांत आहे, आम्ही सगळेजण एकदम चांगल्या प्रकारे एकोप्यानं गुण्यागोविंदाने राहतो। असा कुठलाही मिठाचा खडा त्यांनी टाकू नये, ही त्यांनाच नाही तर माझ्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की असं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नका, जेणेकरून भिवंडीची शांतता भंग होईल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा या वादात उडी घेतली आहे। ही भिवंडी हा धर्मवीर आनंद दिघे साहेब ज्या वेळेस हयात होते त्यावेळेस ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला होता। आमच्या भिवंडीतनं सुद्धा शिवसेनेचे आमदार निवडून येत होते, आणि अशा परिस्थितीमध्ये काही माफक लोकवस्ती असलेल्या ठिकाणी जर जाऊन भडक वक्तव्य करणं आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवणं ही अबू आझमीची जुनी पद्धत आहे। परत त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करू नये, नाहीतर त्यांना भिवंडीची जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। मंत्री आशिष शेलार यांनी अबू आझमींचे कान टोचलेत। महाराष्ट्रात मराठी बोललं पाहिजे, भिवंडी काय गोवंडी काय, चंडी असेल तरी मराठी बोलली पाहिजे। अबू आझमींवर राऊतांची पोपटपंची आणि मनसेची कुठली भाषा हे स्पष्ट करावं असं सुद्धा त्यांनी म्हणाले। याशिवाय या सर्व प्रकरणावर जेव्हा आझमींवर टीका करण्यात आली तेव्हा आझमींनी सुद्धा त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। हा वाद वाढल्यानंतर अबू आझमी यांनी स्पष्ट केलं की त्यांचा हेतू कोणालाही दुखावण्याचा नव्हता। त्यांनी सांगितलं की मी एकच पत्रकाराशी बोलत नव्हतो, तिथे 10-12 पत्रकार होते। मराठीत बोलण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ नव्हता, मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करतोय, मला मराठीवर प्रेम आहे। माझं म्हणणं फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशभर पोहोचावं म्हणून मी हिंदीत प्रतिक्रिया दिलं। तसेच त्यांनी हे सुद्धा नमूद केलं की मी 2009 मध्ये मोठा त्रास भोगलाय, तेव्हा माझे कपडे फाडले होते, पण तरीही मी माझा मार्ग सोडला नाही। आज मराठीसाठी रस्त्यावर उतरलेल्यांनी प्रेमाने लोकांना शिकवावं, पुस्तके वाटावीत, क्लासेस सुरू करावेत, तेव्हाच त्यांचं मराठीवरील प्रेम खरं मानलं जाईल अशी भूमिका अबू आझमी यांनी मांडली आहे।
मराठी ही केवळ एक भाषा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा भाग आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी तिचा सन्मान राखणे अपेक्षित आहे. अबू आझमी यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद केवळ भाषेचा नसून तो राजकीय आणि सांस्कृतिक संवेदनशीलतेचा मुद्दा बनलाय. तर मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेताना दिसून येत असते. पण अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप नेते सुद्धा पुढाकार घेऊन मराठीसाठी बोलताना दिसून आलेत. अबू आझमींनी केलेलं वक्तव्य तुम्हाला योग्य वाटतंय का? आणि याशिवाय त्यांच्यावर ज्यांनी टीका केली आहे त्यांच्या म्हणण्याबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्र टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.